राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रते धान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कसे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे ते धान आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित कंठे कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कसे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हे ते धान आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान का म्हणे माझे ते सर्व सुख कामने माझे ते सर्व लोका म्हणे माझे ते सर्व सुख कामने माझे ते सर्व पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुका म्हणे माझे ते सर्व सुख कामने माझे ते सर्व तुका म्हणे माझे ते सर्व सुख कामने माझे ते सर्व पाहिना श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ते धान आवडे निरंतर हे ते ध्यान आवडे निरंतर हे ते ध्यान सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती 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 रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे
मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हातेवर दे विठो माऊलिये हातीवर दे संचरुणी राहे हृदया माझे संचरोनी राहे हृदया माझे संचरोनी राहे हृदया माझे तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे तुका म्हणे काही न मागे अनेक तुका म्हणे काही न मागे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे देई मज प्रेम सर्व काळ मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ पार कुमाय विठोबार कुमाय पार कुमाय विठोबार कुमाय पार कुमाय विठोबार 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 कुमाय ओम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण आता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा
विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमारीवर बापर कुमा देवीवर बापर कुमारीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती म्हणता पाप नुरे चित्ती मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती म्हणता पाप नुरे चित्ती मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते मनता पाप नुरे चित्ते निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घे निवृत्ती निवृत्ती नाम घे निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता 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 निवृत्ती 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 संसाराची होय शांती 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 निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घे निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घे जन्म सार्थक तत्वता 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 निवृत्ती नामाचा निज छंद नामाचा निज छंद निवृत्ती
निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद 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 निवृत्ती नामाचा निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद 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 निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता ढोपार कुमाये 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 ढोपार ढोपार कुमाये ढोपार निवृत्ते 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 निवृत्ती 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 निवृत्ते 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 निवृत्ती 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 मनता हरे चित्ती मनता आपण रे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता पनुरे चिते मनता पाप नुरे चिते निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता निवृत्ते 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 निवृत्ती 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 मनता पाप नुरे चित्ते निवृत्ती मनता नाम निवृत्ती निवृत्ती नाम घेता
घेता निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता 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 जन्म सार्थक तत्वता तत्वता जन्म सार्थक तत्वता तत्वता जन्म सार्थक तत्वता जन्म सार्थक तत्वता विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री नामदेव विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ते निवृत्ती 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 म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती 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 संसाराची होय शांती बरोबर आहे ना किंवा होय संसाराची शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निजच्छंद निवृत्ती नामाचा निजच्छंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता विठ्ठल विठ्ठल निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नामाय नमो त्रिभुवन पावनाय नमो त्रिभुवन नामाय नमो त्रिभुवन पावनाय नमो त्रिभुवन पावनाय जननी देवाची जननी देवाची जननी देवाची निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजे पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्रीमन निवृत्तीनाथ महाराजाची स्तुती या प्रकरणातील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज निवृत्तीनाथांच्या नामोच्चाराची विविध फलश्रुती सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा नाशिक जिल्हा आणि पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये भगवान त्र्यंबकेश्वराच्या नावाने अलंकृत झालेला तालुका त्र्यंबकेश्वर तालुका आणि या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तालुक्याचं गाव श्री क्षेत्र त्र्यंबक पुढं बसा मामा पुढं बसा श्वर आणि या पुण्य पावन त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये आज द्विवेणी संगम एकत्र आलेला आहे. द्विवेणी संगम म्हणजे पहिलं निमित्त असं की
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने गंगामाईच्या उगमाने त्र्यंबक राजाच्या वास्तव्याने पावन झालेली ही त्र्यंबकेश्वर पंचकृषी प्रदक्षिणा, या पंचकृषी प्रदक्षिणेची सांगता आहे. पंचकृषीला प्रदक्षिणेला वारकरी गात नाचत आनंदात बागडत गेले, सुखरूप गेले आणि सुखरूप आले. आणि मग त्याची शेवटची ही 2 कीर्तनं जागर आणि काला, त्यातले उपांत्य कीर्तन मंडळाने माझ्या वाट्याला दिलं. आणि दुसरा उपक्रम असा की या नाशिक तालुक्यात, कोणतं तालुका आहे तुम्हाला? नाशिक तालुक्यातील आदर्श गाव राजूर बहुला गाव, बरोबर आहे का? आणि या राजूर बहुले गावातील अनेक परिवार, त्या अनेक परिवारापैकी आदर्श परिवार चौधरी परिवार, आणि या चौधरी परिवाराच्या आदर्श माता अखंड सौभाग्यवती वैकुंठवासी लीलाबाई दौलतराव चौधरी यांचे 3य पुण्यस्मरणही आज योगायोगाने आलेलं आहे. आणि मग आज त्यांचंच अन्नदान आहे. आणि मग त्यांचे मालक दौलतराव, दोन्ही चिरंजीव विजय ज्ञानेश्वर, एक कन्या अलका, या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे पुण्यस्मरण पंचकृषीच्या कीर्तनानेच याची सांगता करायची. वास्तविक पाहता राजूर बहुला गाव इथून चांगलं 20 किलोमीटर आहे. आणि मग तिथून ही सगळी मंडळी आज इथं एकादशीचं निमित्त पाहून, निवृत्तीनाथाचा दरबार आहे, ब्रह्मगिरीचा पायथा आहे, त्र्यंबकेश्वराची नगरी आहे, गंगामाईचा उगम आहे. आणि एवढे वारकरी, मी राजूर बाहुल्यात लई कीर्तनं केली महाराज, पण एवढे महिना वारकरी फक्त ह्या चौधरी परिवाराचं पुण्य मानावं लागेल महाराज. एवढे महिना वारकरी केव्हा सापडायचे महाराज? असे पायी प्रदक्षिणा करणारे वारकऱ्याच्या सहवासात जर पुण्यस्मरण असेल, माई वैकुंठाला गेलीच म्हणून समजा, काही काळजी करू नका मला. एवढे पुण्य पावन पायी वारी करून आलेले वारकरी नाही. रोज ऊन म्हणत नाही, वारा म्हणत नाही, थंडी म्हणत नाही. यंदा काय पाऊस नाही, चांगलीच गोष्ट आहे. पहिल्या वर्षी पाऊस होता या प्रदक्षिणेला महाराज. आणि मग अशी सगळी मंडळी पावलोपावली भजन करत गेली, आणि भजन करत ही सगळी मंडळी आली. आणि मग त्याची समाप्तीच आपल्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने होईल. आणि मग या चौधरी परिवाराने सर्व आजचा फराळाची व्यवस्था अतिशय सुंदर केलेली आहे. खरं तर कीर्तन झाल्यावर फराळाची मोठी मजा आहे, म्हणून कीर्तनच आवरून घेऊ आपण आता. आणि मग या चौधरी परिवाराशी संलग्न आमचे निवृत्ती महाराज कापसे आणि आमचा गणेश गावचा सगळा कापसे परिवार यांनी सगळ्यांनी मोठ्या आग्रहाने हे कीर्तन तुम्हीच करा. खरं तर यावर्षी पंचकृषीत चालायचं भाग्य मला 2च दिवस भेटलं. कारण मग आपला नाशिक जिल्ह्याला जगद्गुरु तुकाराम महाराजाचं नारळ भेटलेलं आहे. आणि मग ते फार मोठं नियोजन आहे. आणि त्या नियोजनासाठी माझ्याकडून काय गल्लत झाली, दिवसच ठेवले गेले नाही. तसे मी 100-150 कीर्तनं केलीत, पण नुसती कीर्तनात लोक ऐकत येतं. तुका म्हणे सर्प डुले तैसे कथे माझी खुले. वा, जसा साप डुलवतो ना तसे कीर्तनात लोक. हा बरोबर आहे, बरोबर आहे, घ्या आवरून बसू द्या पंक्ती आता. आणि मग ते सगळे हलवणी खुंट आधी करावा बळकट मग करणे ते कारण. या न्यायाने हे खुंट हलवायला मला 2-4 दिवस जावं लागलं तिकडं. काय कोण जाणे, माझंच पुण्य कमी आणि मला ही प्रदक्षिणा चालता आली नाही. आणि मग मीच नेम केलेला आहे की प्रदक्षिणा जो पायी चलल त्याचंच कीर्तन. पण मला जी 2 कीर्तनं करावं लागली ही वारीतली होती. यात हे एक अर्ध निमित्त आहे. आणि अर्ध निमित्त काल गंगा पूजन आणि आज वर्ष श्राद्ध हे. त्याच्यामुळे मी यांना म्हणलं उद्या काय मी काला करणार नाही, का उद्या काय निमित्तच नाही. कालच कीर्तन कोणीतरी करीन आमच्यात. विठाल विठाल असो. असा हा पुण्यपावन परिवार संपूर्ण महाराष्ट्रातून आज वारकरी आलेले आहेत. आता तुम्हाला काय सांगू, या वारकऱ्याची काय उंची. अतिशय सेवाधारी माणसं आहेत महाराज. ही एकमेव दिंडी अशी की या दिंडीत आमच्यात जे माणसं चालतात त्यांच्यात एकमेकाचा अजिबात परस्पर द्वेष नाही महाराज. कोणाचं कोणाशी दिंडीहून भजनातून नाही, म्हणण्याहून नाही, पखवाज वाजवण्याहून नाही, झोपण्याहून नाही, जेवण्याहून नाही, आंघोळ करण्याहून नाही, चालल्याहून नाही. महाराष्ट्रातली पहिली दिंडी आहे की ज्या दिंडीत कोणाचाच कोणाशी वाद नाही महाराज. हे वैशिष्ट्य आहे. नाहीतर दिंडीत आय 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 दिंडीत 2-2 फळ्या राहतात महाराज. पूर्वाश्रमीची एक फळी, उत्तराश्रमीची एक फळी, तरुण मंडळाची एक फळी, जुन्या डांगऱ्यांची एक फळी, फळ्याच फळ्या. अनेक फळ्या असतात. पण मी स्वतः असा आहे, सगळ्या फळ्याचा दरवाजा कसा करायचा हे मला चांगलं माहिती. मी स्वतः नाही पण स्वतःच्या फडावरला आहे, उमरेकर महाराजाच्या फडावरला. त्याच्यामुळे कोणती माणसं कशी बसवायची हे मला चांगलं कळतं महाराज.
एवढी एक दिंडी मी गेली 12-13 वर्षापासून आम्ही चालतोत ना, कोणाचं कोणाशी भजनावून झालं नाही. एखादा म्हणत असलं सगळे आवडीने मागं म्हणतात. कोणाचं कोणाशी वाजवण्याहून झालं नाही, किंवा तू वाजवतोय तर आम्ही ऐकत होतो वा. कोणाचं कोणाशी कीर्तनाहून नाही मला, तुम्ही कीर्तन करता आम्ही टाळ घेऊन उभा राहतो वा. कोणाचं कोणाशी चालण्याहून नाही, तुम्ही इथं चला मी पुढे चलवतो वा. कोणाचं कोणाशी म्हणजे जेवण्याहून नाही, तुम्ही बसा मी नंतर बसतो. मी पहिल्या दिवशी हे सगळं सांगत असतो. आपण दुसऱ्याला संधी द्यायची, म्हणायचं असेल दुसऱ्याला संधी द्यायची. तुम्ही बसा, जेवायला बसलो तुम्ही बसा, मी वाढतो. आंघोळीला आला तुम्ही पहिली आंघोळ करा, मी तुम्हाला पाणी घालतो. असं असे एवढी एक आदर्श दिंडी आहे. जी मंडळी आमच्यात येतात ना महाराज, त्यांनी एकदा पाहिल्यावर मग त्यांना आपल्या गावाकडल्या दिंड्याचं असं वाटतं, गावाकडल्या दिंड्याच्या काय गळा पडून राडाव का काय करा. आमच्यात 2 राऊरीचे वारकरी आले होते सासवड प्रदक्षिणेला. त्यांनी ती दिंडी पाहिली, ते असे चाड झाले महाराज की काय भजन करते ती माणसं, काय राहतात आणि काय प्रेम आहे. शुद्ध परमार्थ करणारे. आणि सगळे वारकरी घरंदाज येतात याच्यातले. यातले काय बघ खायला भेटत नाही ज्ञानबा तुकाराम तसं आहे होय. सगळे घरची चांगली माणसं आहेत. आणि आपणही सगळी मंडळी मॅनेजमेंट चांगली करता. आपण सगळी मंडळी व्यवस्था, वेळच्या वेळी नाश्ता, वेळच्या वेळी जेवण. काल चौरंगावर जेवण होतं महाराज, प्रत्येक पाटावर जेवण. ते चौरंग पाहिल्यावर बरेच जण आधी वर उभाच राहिले होते. म्हणजे बसून घ्या बसून घ्या, एकदा राहिले डबल उभा राहू नका. पाटावर जेवण, चौरंगावर जेवण, जिशिपीने फुलं, केवढा स्वागत, गावोगावी स्वागत. आणि म्हणून हे फार चांगलं आहे. चौधरी परिवाराचं, या म्हातारीचं पुण्य चांगलं. एवढ्या वारकऱ्यात तृतीय पुण्यस्मरण. विठ्ठल तुम्ही तुमच्या वर्ष श्राद्धाला एखादा मोठा कीर्तनकार आणू शकता, पण वारकरी आणू शकत नाही. महिना वारकरी तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या पुण्यस्मरणाला एखादा मोठा पखवाजा आणाल 10-12 हजार खर्च करून, पण असे महिना वारकरी नाही भेटणार मला. तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या पुण्यस्मरणाला मोठा गायक आणाल 50-50 हजाराचा, असे महिना वारकरी आणणार नाही. तुम्ही 10,000 लोक गोळा करू शकाल, पण इथं एक वारकरी असा आहे की ज्याच्या पाठीमागं 10,000 वारकऱ्याची श्रद्धा दडलेली. विठ्ठल विठ्ठल. या माऊलीचं पुण्य चांगलं. आणि चौधरी परिवार तयार झाला. अरे त्र्यंबकेश्वरला होतंय पुण्यस्मरण, आणि एकादशीला होतंय, पंचकृषीच्या समाप्तीला होते. चांगलीच गोष्ट असो. या निमित्ताने मी अभंग घेतलाय. निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती, निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. आजच्या अभंगामध्ये निवृत्तीनाथाच्या नामाची विविध फलश्रुती नाथ महाराज सांगतात. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाला आलेल्या माणसाने काही व्यय करावा, तर काही संचय करावा. विठ्ठल मानवी जीवन हे एक नाणं आहे. नाणं म्हणलं का नाण्याला 2 बाजू असतात, एक आहे छापा आणि एक आहे काटा. तसं मानवी जीवन रूपी नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक आहे व्यय आणि एक आहे संचय. व्यय संचय. व्यय म्हणजे मानवी जीवनाला आल्या माणसाने त्याने आपल्या जीवनात काही गोष्टी आहेत त्या घालवायच्या, व्यय करायचा, खर्च करायच्या, घालवायच्या. आणि संचय म्हणजे मानवी जीवनाला आलेल्या माणसाने काही गोष्टी मिळवायच्या. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने संचय करावा म्हणजे काही गोष्टी मिळवाव्या, आणि व्यय करावा म्हणजे काही गोष्टी प्रयत्नाने घालवाव्या. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की मिळवाव काय आणि घालवाव काय, हा मोठा प्रश्न पडला असेल. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की मानवी जीवनाला आलेल्या माणसाने एक वेळेस पैसा मिळवता नाही आला तरी चलन, सत्ता मिळवता नाही आली तरी चालन, मोठा प्रपंच उभा नाही करता आला तरी चलन, पण एक गोष्ट मिळवा, काय? पुण्य मिळवा. आणि मानवी जीवनाला आलेल्या माणसाने काही घालवावं. काय घालवावं? काही घालवता नाही आलं तरी चालन, पण पाप घालवल्याशिवाय राहू नका. विठ्ठल. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने पुण्य मिळवावं, पाप घालवावं, म्हणजे पुण्याचा संचय करावा, पापाचा व्यय करावा. विठ्ठल. आता कोणी म्हणाल महाराज पैसा महत्वाचा नाही, पुण्य महत्वाचं तुम्ही सांगितलं, सत्ता महत्वाची नाही, पुण्य महत्वाचं सांगितलं, बारदाना उभा करणं महत्वाचं नाही, पुण्य महत्वाचं सांगितलं. पुण्याने फायदा काय? पुण्य मिळवण्याने फायदा काय?
आणि पाप घालवल्याने फायदा काय हेच आपल्याला पाहिजे. पुण्याने 3 फायदे होतात आणि पापाने 3 तोटे होतात. विठ्ठल विठ्ठल 3 फायदे पुण्याने होतात. एक, जर तुमच्याकडे पुण्य असेल तर हमखास तुमची चांगल्याशी गाठ पडते. पहिलं फळ पुण्याचं. पुण्याशिवाय चांगल्याची गाठ पडत नाही. एक. दुसरं फळ आहे पुण्याचं. पुण्य जर तुमच्या जीवनात असेल तर आपलं मोकळं मन होतं महाराज. मनातले जे विकार आहेत ना हे विकार पुण्याशिवाय निघून जात नाही. 2. आणि तिसरी गोष्ट, पुण्य जर असेल तरच भगवंताचं नाम, भगवंताचा गुणानुवाद मुखाला येतो. हे 3 फायदे मानवी जीवनाला आल्यानंतर आपल्याला चांगल्याची गाठ पाडावी असं वाटतं. दुर्दैवाने आपल्याला भामट्याच्याच गाठी पाडत्यात महाराज. कै सज्जनाशी संग, कै दुर्जनाशी योग, कै दुर्जनाची योग, कै दुर्जनाची योग, कै सज्जनाशी संग, कै दुर्जनाशी योग, कै दुर्जनाशी योग, कै दुर्जनाशी योग, कै सज्जनाची संग, कै दुर्जनाची वियोग, कै दुर्जनाची वियोग, कै सज्जनाशी संग, कै दुर्जनाशी योग, दुर्जनाशी कै दुर्जनाशी योग. आपली चुकीच्याच लोकांच्या गाठी पडत्यात. गाठ पडले ठका ठका, त्याचे वर्म जाणे तुका. वाघे उपदेशीला कोला सुखे खाऊ द्या मला. हा भंग सगळा पाहून घ्या. आपली जवळजवळ येड्याच्याच गाठीनं आपल्या पडत्यात ना, शहाण्याच्या गाठी पडतच नाही. मग महाराज का शहाण्याच्या गाठी पडत नाही? त्याचं खास कारण पुण्य नाही. जीवनामध्ये जर पुण्य असल तर चांगल्याची गाठ पडतेच. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी, उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी, भेटी तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी, तरीच उचिताची भेटी. आळंदीजवळ दिघी नावाचं गाव आहे. त्या दिघी नावाच्या गावात एका 2 रेड्यांची टक्कर लागली. हा रेडा या रेड्याला आटोपेना, हा रेडा या रेड्याला आटोपेना. 2 रेड्याची झुंज लागली. मग गावाने त्या रेड्यांना दगडं मारली, लाकडं मारली, फटाके फोडले, गरम पाणी ओतलं. पण त्या रेड्यांची काही झुंज सुटेना. या झुंजीमध्ये लहान मुलं, बाया, म्हातारी माणसं नाहक हाकनाक चिंगरतील. कोणाच्या घराचे वटे पडायला लागले, कोणाच्या गाड्या पडायला लागल्या, काही शिड्या पडायला लागल्या, काहीतरी सगळं पडझड व्हायला लागले. गावाची नासधूस व्हायला लागली. काळी इंग्रजांचा होता आणि मग इंग्रजांना बोलवलं. इंग्रजाला सांगितलं की या रेड्यांना तुम्ही गोळ्या घाला. इंग्रजांनी गोळ्या घालण्यासाठी बंदुकी घेऊन आले आणि रेडा मारणार. काय त्या रेड्याचं पुण्य उदयाला आलं आणि अनायासे विष्णू महाराज जोग म्हणजे जोग महाराज आळंदीला दर्शनाला चालले होते. जोग महाराज आणि त्यांचे थोरले बंधू पांडोबा 2 जण होते. हो काय करता? हो म्हणले या रेड्यांना गोळ्या घालून मारतो. अरे म्हणजे प्रश्न हत्या का करता? मारू नये सर्प संताची दृष्टी, होतील ते कष्टी व्यापकपणे.
ते व्यापक विचाराचे राहतात. अरे का मारता म्हणजे अहो हे झुंज चालली, मग का नाही सोडवली? अरे बाबा सकाळ धरून म्हणले गरम पाणी ओतलं, दगडं मारले, लाकडं मारले, तास झालाय, झुंज चालली. म्हणले लहान मुलं मरतील, म्हाताऱ्या चेंगरतील, म्हाताऱ्या चेंगरतील, बाया चेंगरतील, माणसं मरतील, म्हणून गोळी घाला गोळ्या. हो थांबा आम्ही सोडवतो. वा तुम्ही काय हत्तीच्या कानातून पडले का म्हणले? अख्ख्या गावाला झुंज सुटीनं तुम्ही सोडणार? जोग महाराज म्हणले त्याला ताकद लागत, ती ताकद. वा. आणि मग पांडोबा म्हणले विष्णू धर्रे एक रेडा. मग दोघांनी 2 रेडे धरले, 1-1 किलोमीटर लोटत नेले महाराज. काय ताकद असेल महाराज. वा ऐकून ठेवा, तुम्ही करून काय पाहताय? फराळाची सोय जेवल्याशिवाय जाऊ नका. काय ताकद असेल. त्या रेड्यांचं पुण्य उदयाला, एका रेड्याचं पुण्य उदयाला आलं, ज्ञानोबरायची गाठ पडली. आणि या 2 रेड्यांचं पुण्य उदयाला आलं, जोग महाराजाची गाठ पडली, मरण टळलं महाराज. विठ्ठल याला म्हणतात तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. चांगल्याची भेट पुण्याशिवाय होत नाही. काही करू नका, चांगला जरूर भेटल, फक्त पुण्य मिळवा. पुण्य मिळवलं का पेरू पिकतो, पिकलेल्या पेरूला राघोबाला आमंत्रण द्यावं लागत नाही. राव भगत तिथं आपोआप येतो महाराज आणि पेरूचा आस्वाद घेतो. विठ्ठल पुण्य मिळवा. वा. आता याला लय अनुकूल प्रमाण आहेत. अवघी पूर्व पुण्य होती सानुकूळ, अवघीच मंगळ संत भेटी. कोणा पुण्य यांचा होईल शिव, कोण पुण्य कोणा गाठी. किंवा माझी माऊली म्हणते पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केली. मज आजी फळाशी आली, परमानंद आजी मानते. भेटी झाली संताशी, मज आले फळाचे आली, परमानंद आजी मानसी. भेटी झाली पूर्वजन्मे सुकृते थोर केले, सुकृते थोर केली, पूर्वजन्मे सुकृते थोर केले. आली परमानंद आजी मानते. भेटी झाले या संतांचे, आदी फळाची आली, परमानंद आजी मानसी. भेटी झाली या संतांचे. ज्ञान चैतन्यांची गाठ पडली. निळोबरायचं पुण्य फळलं, तुकोबरायांची गाठ पडली. चांगलं पुण्य जर असेल तर चांगल्याची गाठ पडते. काही मिळवू नका, पुण्य मिळवा. हाच घोटाळा आहे. पुण्याचा दुष्काळ. लय आम्हाला भामटे भेटले, तूच भामटाय म्हणून भेटली. आपण पुण्य मिळवा, नक्की चांगल्याची गाठ पडते. तो का म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. वा. म्हणून पुण्य मिळवा, चांगल्याची गाठ हमखास पडते. विठ्ठल शुकाचार्यान आपलं परीक्षितीला शाप दिला, 7 दिवसाने तुला तक्षक नावाचा सर्पाचा दंश होईल आणि मरून पडशील. आता ते परीक्षिती होता आणि मग परीक्षिती मरणार म्हटल्यावर आता उपाय करायला लागला परीक्षिती. कोण मला विष, सर्प चावल्यावर विष उतरील, कोण आहे असा त्याने बातम्या पोहोचल्याचं उघडं. एक ब्राह्मणाचा मुलगा, त्याला विष उतरण्याची विद्या येत होती, तो निघाला. निघाल्यानंतर तक्षकाने त्याची गाठ घेतली एका ब्राह्मणाच्या रूपाने. राम 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 राम. पुढं म्हणजे परीक्षितीला तक्षक नावाचा सर्प चावणार आहे आणि त्याचं विष मी उतरवणार आहे. तो म्हणला ब्राह्मण बुवा काय बोलताय, तक्षकाचं विष येते आणि तुमच्याच्याने उतरल, जा सत्यनारायणाची पोथी वाचा. कोण म्हणला? तो तक्षकच म्हणला त्याला. तो म्हणला मी नाही विष उतरवलं तर पैन देईन. कसं काय? लगेच तक्षक म्हणला थांबा मी तुझी आत्ताच परीक्षा घेतो. कशी काय?
तिथे एक वटवृक्ष होता आणि वडाच्या वृक्षावर एक ब्राह्मणाचा मुलगा काहीतरी यज्ञाच्या निमित्ताने समिधा तोडत होता, म्हणजे वडाच्या वाळलेल्या फांद्या तोडत होता. तक्षकाने फक्त त्याला दंश केला त्या वडाला, अख्खा वड जळाला आणि तो मुलगा तिथंच जळून पाडला, तिथंच जळाला. म्हणजे बघ सगळं भस्म झालंय, राग झाली त्या वडाची. त्या मुलासकट खकाना हाडकं सुद्धा राहिली नाही, आस्ती सुद्धा सावडायचा कार्यक्रम राहिला ना, भस्म झाला. याला म्हणते तक्षकाचं विष. माहिती का, मीच तक्षक आहे. तो ब्राह्मण म्हणला, बाबड्या तुला माझं औषध माहित नाही. त्याला काय मनी मंत्र येत होते, त्याने काय पाणी मंत्र म्हणून पाणी टाकलं, तो वड तसाच उभा राहिला आणि तो मुलगा तशाच समिधा तोडत होता. मी मेलो होतो 1 मिनिटापूर्वी, हे कळालं सुद्धा नाही. याला म्हणते विद्या. तक्षकाला सांगितलं, गारोड्याच्या पेटीत जाऊन बस, आमच्या विद्येपुढं तू विष फेकय. तक्षक म्हणला, तू कशासाठी चालला? म्हणजे विष उतरायला. विष उतरायला चाललाय मलाही माहिती. म्हणजे बघ, पण तुला फळ काय भेटणार? म्हणजे राजा मला द्रव्य देईल. पैसेच पाहिजे ना, हे घे पैसे आणि या आमच्या पक्षात. त्यानं चालतंय. मग ब्राह्मण फुटला. काय सांगायचंय महाराज, असेच ब्राह्मण फुटत येत असो. संपला माझा विषय. आणि मग तक्षकाचं विष उतरील कोण? अखेर शेवट तक्षकाचं विष कोणी उतरू शकणार नाही. परीक्षित राजा मरणार काय कोण जाणे, पण शुकाचार्य होऊन आले. मला शुकाचार्याला तारीख दिली नव्हती की तुमचं 8 दिवस भागवत आहे आणि ते आरगॉन वाजवणारा सकट घेऊन या आणि ते सोंगण बिंगण घेऊन या. हे काही तारीख दिली नव्हती. सुपारी नाही, नारळ नाही, नारळाची शेंडी सुद्धा दिली नव्हती. होऊन शुकाचार्य आले. परीक्षिती, मी तुला भागवत सांगतो, तू भागवत ऐक. असं भागवत सांगतो, सर्पदंश होईल पण तुझा देह पडल, पण तू आत्मत्वाने अमर होशील. अशी मरणमारी विद्या मी तुला सांगणार. आणि मग ते सांगू लागले. 2-3 दिवस झाल्यावर विचारलं परीक्षितीने, तुम्ही मला होऊन सांगायला आले, काय कारण? म्हणजे कारण तुझ्या वाडवडिलाचं पुण्य तुला आज फळलं म्हणून माझी गाठ पडली. म्हणजे मी तर तुमच्यावर कधी उपकार केला नाही, तुम्ही मला का सांगायला आले? म्हणले नाही, तुझा वडील अभिमन्यूचा वडील अर्जुन म्हणजे 5 पांडवातला एक घटक. आणि या 5 पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ केला होता आणि त्या यज्ञात जे अन्नदान केलं, त्या अन्नाची टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी आणि तिथं मी शुक पोपटाचं रूप घेऊन आलो, एक 5 शीतं खाल्ले होते. ते पुण्य आज तुला नातवाला कारण आले म्हणून मी होऊन भागवत सांगायला आलो. महाराज, तुमचा हाच घोटाळा आहे की तुम्ही आजोबा मुलासाठी नातवासाठी फक्त बँक बॅलन्स कमवतोय, जमीन जुमला पद, पण पुण्य कमवलं नाही म्हणून तुमच्या अशी शुकाचार्य तुमच्या मुलाला भेटत नाही आणि नातवालाही भेटत नाही. आणि वरून टाळ्या वाजून मोकळे झाले तुम्ही. वा. म्हणून मुलासाठी नुसत्या जमिनी कमवून ठेवू नका, बँक बॅलन्स कमवून काय ठेवू नका. पद काय देत आहे पोरा स्वरांना? पुण्य कमवा की असा एखादा येईल आणि आपल्या मुलाचं आणि आपल्या नातवाचं कल्याण करून जाईल. पांडवांनी केलेलं पुण्य परीक्षितीला कामाला आलं. शुकाचार्य होऊन आले. तुका म्हणणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. विठ्ठल काही करू नका, पुण्य कमवा. पुण्याचा संचय मानवी जीवनामध्ये वेळ आणि संचय हे सांगू राहिलोय. संचय करावा पुण्याचा. पुण्याने चांगल्याची गाठ पडते, पुण्याने मन मोकळं होत. माणसं मोकळं बोलत येत, मोकळं वागत येत, पण आतून मोकळे नसते. महाराज, बांबू मोकळा असतो, मोकळा दिसतो, आतून गाठ राहते, गाठ. बांबू. मग तेव्हापासून त्याची उपमा माणसाला देऊ लागले, हा माणूस आतल्या गाठीचा आहे. माणसं बोलतात मोकळी, आपल्या बरोबर राहतात, आपल्या बरोबर जेवतात, आपल्या पंक्तीला राहतात, आपल्या बरोबर झोपतात, पण त्यांच्या मनात गाठ राहते. आतलं कळत नाही. तुका म्हणे मैंद देखोने दी कुडे, आदराचे पुढे सोंग दावी. ते आहेत. एक मुलगी नांदायला आल्यावर मकर संक्रांतीचा पहिला सण आला. सासूबाई म्हणली, मालती, तिचं नाव मालती होतं, मालती चल आज व्यवसायाला जायचंय, आपल्याला वाण वाटायला जायचंय, वाण घ्यायला जायचंय. मी नेहमी वर्षानुवर्षाच्या घरी जाते ना, ती गावातली सगळी घरं मी तुला दाखवते, चल बरं. मग मालती म्हणली, आत्या तुमची पैठणी द्या ना घालायला.
जुन्या पैठणीमध्ये चांदीचे धागे राहायच्या. आता सासूबाईला वाटले थोरल्याची सोने ही जर धड नाही वागीत आली अजून 2 सोना यायच्यात ना. 3 पोरं होती तिला, महाविकास आघाडी. आणि मग थोरलीच नीट वागीत नाही आली तर पुढच्या 2 काय दर बाई माझी पैठणी घाल पण चल. आणि मग सासूबाईने आपली पैठणी सोनबाईला घालायला दिली आणि दोघी जणी वावसायला गेल्या. पहिल्या घरी गेल्या का तिथल्या बाई म्हणल्या वैस बसा खुर्चीवर. वैस म्हणजे मी नाही, माझी मालू बसल, म्हणजे सोनबाई बसल. तिचं नाव मालती, ही तिला मालू म्हणायची. माझी मालू बसल. तिला वाटलं 50 आमदारात खुर्ची भेटती नाही काय आला म्हणावं घ्या बसून. ती बसली. व्यवसायाचा कार्यक्रम झाला. पुढच्या घरी गेल्या त्या बाईने वैस बसा खुर्चीवर. नाही नाही माझी मालू बसल, ती बसली. तिसऱ्या घरी गेल्या वैस बसा खुर्चीवर. मी नाही, आमची मालू बसल. मग एक म्हातारी होती. वैस तुमचं मालूवर लय प्रेम आहे. तिने मालूवर नाही शालूवर. तिने माझा शालू घातलाय, तो मळाला तर काय करू, मी जमिनीला बसल, मी मळण पण शालू मळून नाही देणार. याला म्हणायचं आतल्या गाठीचा. अशी माणसं का वागतात याचं खास कारण पुण्याचा अभाव. पुण्यवान माणसाशी वागत नाही, पापीच माणसाशी वागतात. पुण्यवानाचं लक्षण काय, त्याचं मोकळं मन असतं. विठ्ठल तो का म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. अवघे पुण्य या नावे. तुका म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. तुका म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. अवघे पुण्य या नावे. मोकळे मन अवघे पुण्य या नावे. तुका म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. अवघे पुण्य या नावे. अवघे पुण्य या नावे. तुका म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. अवघे पुण्य या नावे. करायला विनंती आहे. 2 एप्रिल ते 9 एप्रिल भरवस फाट्याला लईच मोठा सप्ताह आहे. तुम्ही खरंच पाहण्याला या. सकाळी त्याचे चुलांगण बनवायचा कार्यक्रम चालू झाला. 20 चुली बनवायच्यात मोठाल्या. आमट्या बनवायला 20 चुली. आता त्या चुली केवढाल्या सांगावं तुम्हाला मला. हे मोठमोठ्याल्या. मग एका जणाला फोन लावला मी की आम्हाला विटा लागत्यात चुली बनवायला. त्या भागातला मानोरी म्हणून गाव आहे त्या भरवस फाट्याजवळ. आम्हाला काय आडनाव आहे का नाही, सुनील शेळके का काय आडनाव आहे का तिथलं. आणि त्यांना फोन केला मी की आम्हाला विटा लागतात. आम्हाला एक 5,000 विटा लागतात. तुम्ही एखादी 1000 वीट दिली तर आम्ही दुसरीकडे पाहू. काय गरज आहे म्हणजे दुसरीकडे पाहायची. एकटा 5,000 वीट 1 रुपया न घेता देतो म्हणे. अजून सांगा काय आज. तुका म्हणे मोकळे मन अवघे पुण्य या नावे. नाही तर काय काय कीर्तनकाराच्या पाकिटातलं पैसे काढी देत. तुका म्हणे मोकळे मन. वा काय मोकळ्या मनाचा माणूस आहे. नाही अरे वा. एका फोन मध्ये सुनील नावे, बहुतेक आडनाव शेळके का काय आहे, मानुरीचे आहेत बघा. तिथं मानुरी गाव आहे बरोबर फाट्याजवळ. फार मोकळा म्हणजे मोकळा. आणि होऊन आले. त्याने उद्या पाठवून देतो म्हणले. काय भाडं थोडं काही द्यायचं नाही. आणि आणखीन विटा लागल्यात सांगा म्हणे. आणि काही मदत लागली तरी सांगा. तो का म्हणे मोकळे. लोक पैशावाले लई येतं. हाताला लई जड हो. मागच्या जन्मी काय बॉक्सर होते का काय कोणा लय हाताला जड. मोकळ्या मनाची माणसं राहिली नाही मला. असं तुका म्हणे पुण्य असेल तर माणसाचं मोकळं मन असतं. वा मोकळ्या मनाचा माणूस. वा. 2 पुण्याचे 2 फायदे सांगितले. पुण्य असेल चांगल्याची गाठ पडतेच. पुण्य असेल मन मोकळं राहतच. वा. आणि पुण्याचा 3रा फायदा भगवंताचा गुणानुवाद. पुण्यामुळं मुखाला येतो. आपल्या मुखाला भगवंताचे गुण काय येत नाही. आडाम तडाम लोकांचे आपण गुण गाण्यात स्तवनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. नको त्याची बोर्ड रंगू रंगू आपण आपली वाणी पार खालावली. आता असोत ही वायानी कायशी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनेल हन. भगवंताचा गुणानुवाद मुखाला काय येत नाही. येड्याचेच नावं काय येतात याचं हेच कारण आपलं पुण्य नाही. पुण्य जर असेल तर भगवंताचा गुणानुवाद मुखाला येतो. माऊली म्हणते
ज्ञानोबरायला कोणीतरी विचारलं, माऊली तुमच्या मुखात सदैव भगवंताचा गुणानुवाद आहे, काय कारण? माऊली सांगते, पुण्ये पोशिली असाधारणे जे तुझे गुणवानने. मी मागच्या जन्मी अनेक जन्म पुण्य, असाधारण पुण्य कमवलं आणि म्हणून आज भगवंताचा गुणानुवाद माझ्या मुखाला येतोय. विठ्ठल विठ्ठल. चांगल्याची गाठ पुण्यामुळे पडते, मोकळं मन पुण्यामुळे राहतं, भगवंताचा गुणानुवाद पुण्यामुळे मिळतो. आणि म्हणून जीवनात काही मिळवता नाही आलं तरी चालेल, पुण्य मिळवा. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनाची एक बाजू पाहिली आपण, संचय. मिळवणं हे जसं मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य, तसं घालवणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य. मानवी जीवनाला आलेल्या माणसाने आपल्या जीवनातल्या काही बाबी घालवल्या पाहिजे. काय घालवावं? पप्याच्याही घराबाहेर घालू नका, तुम्ही जाऊ नका, फक्त एक घालवा. काय घालवा? कोणाचं सरकार घालू नका आणि कोणाला काय ह्या भानगडीत पडू नका. जीवनात फक्त एकच गोष्ट घालवा. काय हो? पाप. हे भयान आहे, भयान. पापामुळं 3 गोष्टी घडत्यात. विठ्ठल विठ्ठल. पुंडरीक वरदा. एक आईबाप आवडत नाहीत पापामुळं. पापी माणसाला आईबाप कधीच आवडणार नाही. तुकोबाराय सांगतात, नावडे सा झाला बाप, नावडे सा झाला बाप, आले पाप वस्तीशी, आले पाप वस्तीशी, आले पाप वंचिते, आले पाप वंचिते, आले पाप वंचिते, आले पाप वंचिते. आ तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप, माय नावडे जा बाप, 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 माय नावडे जा बाप. 2 प्रमाणात गाथ्या. जो आपल्या बापाला सांभाळत नाही, आईला सांभाळत नाही, त्याच्या इतका महापापी जगात दुसरा नाही. लिहून ठेवाय. गावात एखादा मनुष्य आपल्या आई बापाला सांभाळत नसेल, समजून घ्यायचं जगात 1 नंबरचा पापी तोय. जगात 1 नंबरचा. नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीशी. तुका म्हणे पाप, माय नावडेच्या बाप. वा, ही प्रमाण सांगितली पाहिजे का गाणे? विठ्ठल विठ्ठल. आई बापावरलं प्रेम उठलं, समजून घ्यायचं आपलं पाप आहे. पुंडलिक रायाचं पूर्वी आई बापावर एवढं म्हणावं असं प्रेम नव्हतं, काही पाप होतं. पण सुदैवाने चांगल्या साधूची गाठ पडली आणि ते पाप धुवून गेलं. नंतर आई वडिलाची एवढी सेवा केली की आई वडिलाची सेवा पाहून पांडुरंग परमात्मा द्वारका सोडून पंढरपूरला आले. कशामुळं? आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, हे निळोबरायचं प्रमाणे. आराधिला पुंडलिके. पांडुरंगाची पुंडलिकाने कोणती सेवा केली? काहीच सेवा नाही केली. काकडा नाही, भजन नाही, हरिपाठ नाही, काहीच केलं नाही. फक्त आई वडिलाची सेवा केली. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके. पुंडलिके जननी पूजोनिया, पुंडलिके जनक पूजोनिया आराधिला. कोण? द्वारकेचा राणा. आणि तो होऊन पुंडलिकाच्या दारात आला. मला आपल्याला एसटी उभा राहिला, एसटीला हात केला, कंडक्टर बोला हाना गाडी ड्रायव्हर, हाफ तिकीट आहे. विठ्ठल पापामुळं आई बापावरलं प्रेम कमी होत. आपण विचार करायचा, आपलं आई बापावरलं प्रेम कमी झालं असल, आपलं पाप वाढू राहिलंय. आणि आपलं आई बापावर प्रेम बसत असल, आपलं पाप कमी हो राहिलंय. विठ्ठल विठ्ठल. एक पापाचं हे फळ आहे. दुसरं फळ, पापाचं दुसरं फळ ताप. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक हे 3ही ताप कोणाच्या मागे लागतात? पापी माणसाच्या मागे लागतात. बघा, आध्यात्मिक ताप म्हणजे शारीरिक व्याधी, आधिदैविक ताप म्हणजे देवादिकांपासून होणारा, आणि आधिभौतिक ताप म्हणजे भूतमात्रांपासून होणारा. याच्यासाठी निळोबरायांचे एक अभंग प्रसिद्ध आहे. भूती उपद्रव दिदला, ताडीला थवाडी स्तेजीला, देणे चित्ती दाह झाला, आधिभौतिक बोलीला तो ताप. असं निळोबरा. आयशे त्रिविध ताप सत्संगती
विवेक श्रवणे विलया जाती मनोनी कीर्तनी बुद्धिमंती श्रवणार्थी अवश्य वैसावी. तुम्हाला हे तिन्ही ताप घालवायचे असतील कीर्तनात येऊन बसा. म्हणून कीर्तनी बुद्धिमंती श्रवणार्थी अवश्य वैसावे. काही कीर्तनाचे शेवट येते नाही कीर्तन हाती लागलं निदान 2 घास तरी हाती लागले पाहिजे. अरे बाबा म्हणून कीर्तनी बुद्धिमंती श्रवणार्थी अवश्य वैसावे. निळा म्हणे होईल लाभ ब्रह्मानंदा निगती कोंब. सांगायचा बघा साहेब की पापामुळं जीवनात ताप निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल मागचं पाप पुढं ताप देत. सजन कसाई नावाचे एक भक्त होऊन गेले वारकरी संप्रदायाच्या मालिकेमध्ये. आता डमाले मामाने मोठं काम सांगितलं की भांडाऱ्यावर तुकाराम महाराजाचं मंदिर हो राहिले आणि तुकाराम महाराजाच्या गाथेत जे संत आले त्यांच्या तिथं मूर्त्या बसवायच्या. तुम्ही नावं काढून द्या आणि मी आजूक काढून देतोय पाहत देऊ काढून देऊ नक्की काढून देऊ. सजन कसाई एका दिंडीमध्ये जगन्नाथपुरीला चालली होती आणि जात असताना एका गावी मुक्काम पडला. गाव भाविक होतं. चला 2-2 वारकरी आमच्या घरी जेवायला चला मुक्कामाला चला. सकाळी आंघोळ्या करून मारुतीस देवळा पुढे गोळा व्हावं आपापल्या दिंडीत चालायला लागला. भली 5-50 वारकरीच दिंडी होती. सगळे वारकरी एका एका घरी गेले वाटून. सजन कसाईच्या घरी गेले. त्या घरातल्या बाईने सजन कसायला पाहिलं मोहित झाली. मोहित झाल्यानंतर रात्री जेवण झाले झोपल्यानंतर रात्री 12 वाजता ती बाई उठली आणि तुम्ही माझा स्वीकार करा सजन कसायला म्हणली. सजन कसाई म्हणलं आई साहेब मी वारीला आलोय आणि तुम्ही ग्रस्ती आहात. तुम्हाला मालक आहे. हे काय चाललंय. तो का म्हणे तुझं पाहिजे भ्रातार. ती म्हणे मालक आहे ना. आणि मग माझ्या दारात कशाला भीक मागता या गोष्टीची. मालकामुळे तुम्ही माझा अंगीकार करत नाही बाई म्हटली. मग मी मालक मारून टाकते पण तुम्ही माझा अंगीकार करा. आहे का काय बाई असेल येडीच बाई. आणि तिने कोयता घेतला आणि मालकच मारून टाकला. सजन कसाई लाट कापायला लागले. अरे जी मालकाला नीट सांभाळी ना ती वारकऱ्याला काय सांभाळायची. सजन कसाय म्हणला आई आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई होतो माते न करी साया. हे ऐकल्यावर त्या बाईने कोयता टाकून दिला आणि गल्लीत आणि बोंब ठोकली. धावा सगळी गल्ली गोळा केली. गल्ली म्हणजे काय झालं माझ्या घरी मुक्कामाला आलेला वारकरी नीच प्रवृत्तीचा आहे. त्याची माझ्यावर नजर कुबुद्धी बसली आणि माझ्यावर अत्याचार करू लागला. माझा मालक आडवा आला तर मालकाला त्यानेच मारून टाकला. आता काय करावं. फिरवली ना गोई. आता काय गावातले लोक काय लय शानी राहतात का काय आपल्याहूनच घ्या ना. अशी पाळी आल्यावर तुम्ही बाजू कोणाची घेता खरं सांगा बरं. वारकरीची घेता का बाईची घेता. अगळं गावाने बाईची बाजू घेतली. वारकरी लोक वारकरीच्या पाया पडत येत फक्त चिमटीत सापडत नाही तोपर्यंत. एकदा का सुपारी आडकी त्या खाली आली. समाज रूपी आडकीता साधू रूपी सुपारीची चूर केल्याशिवाय राहत नाही. मला समाज लय विचित्र आहे. मला हे अख्खं गाव गोळा झालं आणि गावचा मोकाशी गोळा झाला आणि गाव पाटील गोळा झाला. ते पाटीलच होते जुने. काय विचारायचे महाराज कडक कपडे 17 लफडे. तो त्या चाकेचा होता आणि मग कशाला विचारा. गाव पाटलाने सांगितलं या सजन कसायाचा एक हात तोडा आणि अक्षरशः उजवा हात तोडला. वारकरी म्हणून सोडला नाही तर शिरच्छेद केला असता. हात तुटला आणि दिंडीत गेले. हात रक्त तुटले. रक्त बळबळ बांधला चालले. आता दिंडीतले काय लय सोयीचे आहेत वय. ह्याला दिंडीत घ्यायचं काय. ज्याला दिंडीत सुरूच असतंय महाराज त्याचं नियोजन आहे काय. आणि आपण कसं झालं सुरूच झालं महाराज. दिंडी पुढं चालायची ते मागं चालायचे. अश्रू गाळू लागले. असं काय पाप केलं की मला हे फळ भोगावं लागलं म्हणून रडू लागले. तिकडं जगन्नाथपुरी जवळ आली. एका मुक्कामाच्या अंतरावर भगवान जगन्नाथाने पुजारी जे आहेत. जगन्नाथ मंदिराचं लय वैशिष्ट्य आहे. संध्याकाळी झोपताना एक व्हिडिओ पहा. जगन्नाथ मंदिराचे वैशिष्ट्य एवढं टाका मग ऐका काय जगन्नाथाचं वर्णन आहे महाराज. वा. म्हणजे जगन्नाथ भगवान सगळ्या पुजाऱ्याच्या स्वप्नात आले. उठा माझा निष्ठावान वारकरी मला भेटायला येतोय. दिंडी काढा. माझा रथ घेऊन जाण त्याला माझ्या रथात बसवा. देवा पण रथ उत्सव नाही. दाट बोलला का मी सांगतो ते करा नाही तर बेण्याला बा म्हणत होणार नाही म्हणले इथं. आता ते जगन्नाथाने माय जगन्नाथ बाप जगन्नाथाने सांगितल्यावर सगळ्या पुजाऱ्याला स्वप्न पडलं. सगळे पुजारी अरे मला असं स्वप्न पडलं. दुसरं मला अरे मलाही असंच पडलं. कोण सजन कसाईनी एक मुक्कामाच्या अंतरावर आले. सगळा रथ यात्रा निघाली महाराज. अरे मध्येच जगन्नाथाचा रथ का काढला म्हटले असं आम्हाला स्वप्न पडले. कोणी भक्त आलाय जगन्नाथाचा त्याला आणायला पाठवलं. आलीच व ती दिंडी. ह्या दिंडी सजन कसं आहे का
पाप होतं म्हणून तुटला. पापाशिवाय शिक्षा नाही बाबा. पापामुळं तुला हा आध्यात्मिक ताप भोगावा लागला, शारीरिक ताप. म्हणजे पण का असं काय पाप केलं? आठव म्हणले, मी तुला मागच्या जन्माचा आठव देतो म्हणले. मागच्या जन्मी तू अमुक अमुक तुझा मोठा आश्रम होता. हा, त्या आश्रमात तू साधू होता. हो. आणि साधू तपश्चर्या करणार होता. म्हणजे हो, पण हात तपश्चर्याचं फळ हात तोड नाही का? अर्धा दमदर. म्हणजे एक कसाई एका गायीच्या मागं लागला होता आणि ती गाय तुझ्या आश्रमात आली आणि तुझ्या देखत ती उजव्या साईडला गेली. कसाई तुझ्याजवळ आला आणि तुला विचारलं, गाय कुठं गेली? तू गप्प बसायचं होतं ना, तर तू गप्प बसला, पण फक्त उजव्या हाताने सांगितलं इकडं गाय गेली. मग कसाईने ती गाय शोधली, गाय मारून टाकली. फक्त तू उजवा हात केला म्हणून तुझा हात तुटला. म्हणून तुझा हे तुझं पाप, मागच्या जन्मीचं पाप तुला आता ताप देऊ राहिले म्हणून हात तोडला. अरे बाबा, मी नुसतं हात केला म्हणून तोडला, पण ते कसाईने काय मारली त्याचं काय? तेच सांगायचंय तुला. तोच कसाई त्या बाईचा नवरा झाला आणि ती गाई ती बाई झालेली म्हणणे. आणि त्या बाईने, कसायाने गाय मारली म्हणून बाईने मालक मारला. बारीक आहे का? गाया कसा ऐकणारे? अरे बारीक आहे का? हे असं आहे गणित. आणि तीच गाई बाई झाली, बाईने मालक मारून टाकला. बरोबर पापही फेटलं म्हणले. तिकडंही असं घडलं ना, असं घडलं. आणि मग सजन कसायाच्या डोक्यावर हात ठेवला. परत देवाने त्याला हात फोडला. संपला माझा विषय. पापामुळं ताप जन्माला येतो. पापामुळं बाप आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल एक, पापामुळं बाप आवडत नाही. दोन, पापामुळं ताप जात नाही. बर. आणि तीन, पापामुळं छाप पडत नाही. तुम्ही गाय छाप खाल, समाजात छाप पडायची असेल तर पाप नसलं पाहिजे. पाप तुका म्हणे पापामुळं छाप पडत नाही. हा, तुकाराम महाराज म्हणतात, देवा एवढी मी भजन पूजन करतोय, सकाळचा काकडा करतोय, हरिपाठ म्हणतोय, गाथा पारायण करतोय, ज्ञानेश्वरी पारायण करतोय, नियमाचं भजन करतोय, रात्री जागर करतोय, पण स्वप्नी तोही कैसा न दे कशी डोळा. अरे देवा, मी पखवाजाला शाई ठेवली नाही. मोबाईल पाव पाव पखवाज लावतोय तरी स्वरात यायना. काय म्हणा? अरे टाळाला मणी ठेवले नाही, द्वाऱ्या ठेवल्या नाही, इण्याला मणी ठेवले नाही, इण्याच्या तारा ठेवल्या नाही. एवढं भजन केलं पण तुझ्यावर छाप का पडा ना? विठ्ठल काय कारण? मग तुकोबाराय म्हणतात, बहुतेक आमच्या पापामुळं तुझ्यावर छाप पडा ना. मला पाप असलं ना, किती परमार्थ केला, देवावर छाप पडत नाही. मला ध्यानात आला. तो का म्हणे, का हो धरी आला कोप, न सरेशे पाप झाले आता. आमचं पाप सराना म्हणून तुझ्यावर आमची छाप पडाना आणि तू आमच्यावर कोप धरलाय. असं पापामुळं तीन गोष्टी घडतात. एक, बाप आवडत नाही, एक ताप प्राप्त होतो, छाप पडत नाही. आपली समाजात छाप पडायची असेल, पाप सुटलं पाहिजे पहिलं. महाराज आता कळालं, पुण्यामुळं तीन फळं सांगितली. आणि पापामुळं बाप आवडत नाही, पापामुळं ताप प्राप्त होतो, पापामुळं छाप पडत नाही. पण हे पाप जाईल कसं याचं साधन सांगा. तर या साधनाचं, त्याचं साधन सांगतात. पाप जाण्याचा उपाय नाथ महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. निवृत्ती 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 निवृत्ती
निवृत्तीनाथाचं नाम घ्या, जेणेकरून पाप जाईल आणि पाप गेल्यावर तुमचा ताप कमी होईल, तुम्हाला बापही आवडेल आणि तुमची छापही पडेल. काय छाप नाही हा, नाही तुम्ही म्हणाल मालपाणीचा काय विषय का काय कोणाष्ट. बर, निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्तीनाथाचं नामोच्चार केला, पाप राहत नाही. मला निवृत्तीनाथाच्या नामोच्चाराची बरीच फलश्रुती, त्यातली हे एक फलश्रुती, जीवनातलं पाप, काही पाप घालवणारी बरीच साधन आहेत, मग ते पाप थोडक्यात घालवतात, सगळं घालवत नाही. ज्ञानोबा मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. वैद्य महाराज प्रमाणे, नामदेव महाराज प्रमाणे वैद्य बाबाचं कायम मुखाती प्रमाण राहायचं. तीर्थ पाप घालवतात पण मनसंकल्पाचं पाप घालवत नाही. वा, म्हणजे तीर्थात गेलो पाप जातं पण पाप करायची वासना जात नाही. वा, पण संतांच्या जवळ गेल्यानंतर पाप तर जातं पण पाप करण्याची वासना सुद्धा मावळून जाते. त्याला माझं निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. निवृत्तीनाथाच्या नामोच्चाराने पाप राहत नाही, मनुष्य निष्पाप होतो. विठ्ठल तुझं पापाची नाही ऐसे, नाम घेता जवळ वसे. आता दुसरी प्रमाण सांगतो, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. तुका म्हणे जपे वायू स्वतः जाती पापे. तुका म्हणे वायू स्वतः जपे, पापे जाती. हा, कुठे जाती? गुवाहाटीला असो, कुठंतरी जाती. मला सांगण्याचा इत्यर्थ एक आहे, पाप निघून जातं. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. ठीक आहे, पाप गेलं पण आमचा जन्म सार्थक कधी होईल? जन्म सार्थक करण्यासाठी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. हे गौण साधन आहे. मुख्य साधन निवृत्तीनाथाचा नामोच्चार केला तर नक्की तुमचा जन्म सार्थक होईल. संताला पहिला मान, देवाला 2 नंबर. कारण निळा म्हणे तुमची करणी देवा होणी अधिक. या प्रमाणाने निवृत्तीनाथाचा नामोच्चार केला का तुमचा जन्म सार्थकीला जाईल. नाथ महाराज दुसऱ्या चरणात सांगता, निवृत्तीनाथाचे निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता. जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता. जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. निवृत्ती निवृत्ती नाम घेता. एक हरिपाळ नावाचा वाटमाऱ्या होता. वाटमाऱ्या त्या सातपुड्याच्या पर्वत रांगात राहायचा आणि वाटमार करायचा. आणि वाटमार करून साधू संताला अन्नदान करायचं. कोणी धनवंत मनुष्य आला, प्रवास त्या काळात कायच्या गाड्या घोड्या नव्हत्या, ज्ञानोबरायच्या काळातली गोष्ट, तो कुऱ्हाड घेऊन अडवायचा. हो, पहिलं विचारायचा गळ्यात माळ आहे का? आहे, चला घरी जेवायला. गळ्यात माळ नाही, ठोकलाच धरून बघा. वा, असा होता. चोर होता पण हरिभक्त होता. पहिले हरिभक्त चोर होते, आता उलट करा. आणि मग गळ्यात माळ आहे का? हो, घरी जेवायला चला. वारी करता का? हो, घरी जेवायला चला. भगवंताचं भजन करता का? हो, घरी जेवायला चला. होतं त्याचं. गळ्यात माळ आहे का? नाही. बर, वारी करता का? प्रत्येकाला विचारायचा. ज्याला लुटायचंय त्याला पहिला विचार, गळ्यात माळ आहे का? नाही. वारी करता का? नाही. साधू संताला कुठं पंगत घातली का? म्हणले नाही. पहिल्याच पंक्तीला जेवून गेलो, कधी अन्नदान केलं नाही. कधी सप्त्यात विना पहारा केलाय का? नाही. बर, विण्याच्या तारा तोडल्या. बर, कधी गाथा पारायण केलंय का? 375 आलाय तुकाराम महाराजाचा एखादा गाथा पारायण केलंय का? गाथा पारायण केलं नाही. हाणलाच धरून मारा. फक्त मारून टाकीत नव्हता, कारण दया अंतरात वसत असे. प्रसंग असा झाला की त्याच्या घरी ही सगळी संतांची दिंडी आली. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, ही सगळी मंडळी आले. त्याला एवढा आनंद झाला, दिंडी पाहिली. अरे कुठून दिंडी आली? म्हणजे महाराष्ट्रातून. कोण येतो? म्हणजे हे ज्ञानोबा. अरे हा हा, नाव ऐकून होतो. म्हणजे पहिलीच गाठी. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव महाराज सगळे पाहिले. चला घरी जेवायला. म्हणजे तुम्ही तर काय करीत होते? म्हणले आमचं सांगायला लागे नाही.
तुम्ही घरी जेवायला चला. बायकोला सांगितलं का स्वयंपाक कर, साधू संत आले, तिने घरात काही नाही, बर तुम्ही आंघोळ्या करा मी घेऊन येतो. लगेच कुऱ्हाड उचलली, जंगलात आड रस्त्याला, महत्वाच्या रस्त्याला जाऊन उभा राहिला. त्या दिवशी त्याच्या भाग्यात चोरी लिहिलीच नव्हती, कोणीच येईना. आता काय करावं पांडुरंगा, जर शिकार आली नाही तर मी माझ्या मानेवर कुऱ्हाड मारून घेईन, मरून जाईल. पण साधू घरात उपाशी जर गेले तर काय काय राहिलं काय आपलं. पांडुरंगाला वाटलं आता जर आपण नाही गेलो तर हा मरून जाईल. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबराय उपाशी राहतील. मग पांडुरंगाने सांगितलं, रुक्मिणी दसऱ्याला घालती ती सगळे दागिने घाल. रुक्मिणी म्हणे कुठं फिरायला जायचंय का, दाट बोल नको, म्हणजे लोटायला जायचंय. रुक्मिणीने सगळे दागिने घातले, पांडुरंगाने दागिने घातले, मोठी बैलगाडी, देव गाडीवान झाले, देव झाले धनवान, आणि रुक्मिणी केली शेठ आणि चाली बैलगाडी. रुक्मिणी म्हणजे एखादा अभंग म्हणा ना, म्हणजे ए अभंग म्हणल्यावर तो लुटिणार नाही, तो वारकरी चोर आहे म्हणजे. मग देव लागले म्हणायला, नारायणगावचं एक काव्य म्हणू लागले. असो, माझ्यापेक्षा ते तुमच्या सगळ्याचं पाठ आहे. मग तेवढ्यात याला असा आनंद झाला, बैलगाडी आली. हो, पहिलं विचार, गळ्यात माळ आहे का? देवने माळ भिकारीने घालायची असती, आम्ही माळकरी बाळग नाही का ते. रुक्मिणी काय बोलताय तू, बोल नको म्हणजे, दाट माळ म्हणली का ते आपल्याला मारायचं नाही, लुटायचं नाही. पंढरीची वारी केली का कधी? त्याने पंढरीची वारी भिकाऱ्याने करायची असते, आम्ही नाही करीत. बर, कुठं जात असता म्हणजे, आम्ही तिकडंच जात असो, नाही सांगत आता कुठं. बर, कधी पंगत घातली का, दान धर्म केला का म्हणजे, पंगत बिंगत घातली नाही. मी माझ्या 7वी पिढी काय खायला याला कमवून ठेवलंय. बर, 7वी पिढी काय खाईल, बर सगळं विचारलं. आणि मग जे हरपाळ वर चढला, जे देवाचं गचुरो धरून ठोका टाकला का देव थेट गाडी खाली. रुक्मिणी आवावर रुक्मिणीलाही गार केलं महाराज. देवाच्या छातीवर बसला हरिपाळ, घोळसू 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 देव घेतला महाराज. रुक्मिणी म्हणली, तुम्ही रावण कुंभकर्ण कंस चानूर मर दिले आणि हे जड झाला वय. अगर रुक्मिणी, आसुरांना मारायचं आणि वारकऱ्याचा मार खायचा असतो म्हणजे. वा. मग भलतं झोडापलं देवाला, सगळे डागडागिने काढून घेतले, रुक्मिणीचे काढून घेतले, वरून सांगितलं, ध्यान धरा, माळकरी व्हा, पांडुरंगाची उपासना करा. महाराष्ट्रात राहताना पंढरपूरला गेले नाही. कोणाला म्हणतोय तो? पांडुरंगाला. हा, कधी अन्नदान नाही, दान धर्म नाही, जगाता कशाला? हा, नुसते पैसे छापिता. काय केले एवढे द्राक्षाचे पैसे? कोण म्हणलं? हरिपाळ म्हणला, मी नाही म्हणलं. एवढा कांदा पिकला नुसतं ना, 8वी पिढी काय खाईल, दान धर्म नाही, काय नाही. परमार्थ करा, काही कमी पडलं हरिपाळाला मागून घ्या. कमाल. पांडुरंग रुक्मिणी म्हणले, असं येतो मी. हरिपाळ गेला सोनाराकडं, ते विकलं, त्याचं पैसे गोळा केले, धनधान्य घेतलं, स्वयंपाक केला, ज्ञानोबराचा जीव घातलं. रुक्मिणी, पांडुरंग म्हणले, रुक्मिणी चालायचं का हरिपाळाकडं? रुक्मिणी काय रटे खायला जायचं का म्हणले? खाल्ली, हे काय कमी झालं का? अगं आज त्याचा जन्म सार्थक होणार आहे का? अरे त्याला संतांची गाठ पडलेली आज त्याची. मग ते निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा आहे, त्याचा जन्म सार्थक करून देते, तू काळजी करू नको. आणि पांडुरंगाने रुक्मिणी आले, इकडं पंक्ती पडल्या, पाणी संकल्प सोडायला आता आणायला गेला, तेवढे देव आले का सगळे वारकरी उठले. देवा इकडं कुठं? देवाशी लंगडत चालले होते महाराज. म्हणजे देवा लंगडायला काय झालं? म्हणजे घर झाल्याने प्रसाद दिलाय म्हणले आम्हाला. म्हणजे काय प्रसाद दिला? म्हणजे कोराडीच्या दांड्याने ठोकलंय. हा, काय कारण? म्हणजे त्यालाच विचारा. तेवढ्यात हरिपाळ, हा हे फिगर माळकरी या वारकऱ्याच्या पंक्तीत कसं काय आले? म्हणजे गळ्याने माळ नाही, काय नाही, वारकऱ्याच्या पंक्तीला ती बसते, उपारनं गुंडाळून पाणी कसं फिरव याचं ज्ञान नाही म्हणले. वारकऱ्याच्या पंक्तीत माणसं लगेच वळखून पडत आहेत महाराज. वारकरी कोण? चपाती हाताने धरली, दुसऱ्या हाताने तोडली का समजून घ्यायचं गडी खांड खुंड खाणारा. आमचा वारकरी 2 हाताने तोडणारच नाही महाराज, तिथल्या तिथं तोडून खाणार महाराज. आणि मग सगळ्यांनी सांगितलं, अरे हरिपाळा तू ओळखलं नाही हे कोण आहेत? आणि मग हरिपाळाच्या मस्तकावर हात ठेवला, त्याच्या मुखात सारखं या संताचं नामस्मरण होतं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद, ह्या नामोच्चार त्याच्या मुखात होता. त्या मुखाने त्याच्या नामोच्चाराचं फळ असं झालं की त्याच्या मस्तकावर हात ठेवता क्षणी मा अवघे चित्रैलोक्य आनंदची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्याचा जन्म सार्थकी झाला. फक्त या संताच्या नामस्मरणाने त्यांची गाठ पडली. भगवंताचा अपरोक्षत्वाने साक्षात्कार झाला. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता विढोबार विढोबार
कुंभार कुमाई पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव कुंभार कुमाई कुंभार कुमाई कुंभार कुमाई कुंभार कुमाई कुंभार कुमाई संसाराची होय शांती. आपल्या पाठीमागे जो जन्म मरणरूपी संसार लागलाय, निवृत्तीनाथाच्या नामोच्चारणाने तोही सुटतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. मला निवृत्तीनाथाचाच छंद लागलेला आहे, एका जनार्दनी आनंद. त्यामुळे मला आनंद प्राप्त झाला. निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. मोठ्या पुण्याईने वैकुंठवासी लीलाबाई दौलत चौधरी यांचं पुण्यस्मरण, त्यांचे दोन्ही चिरंजीव ज्ञानेश्वर विजय मालक, मुलगी, नातू, नाती, मोठा परिवार आहे त्यांचा. आणि मग हे सगळी राजूर बहुला या गावची मंडळी, त्या गावाचा आमचा अनेक वेळा संबंध आला, अनेक कार्यक्रम केले. या पुण्यस्मरणाला आज सगळे महिना वारकरी सापडले. या भागातील राजकीय व्यक्तिमत्व सगळे आज इथं उपलब्ध आहेत. सगळ्यांचं चौधरी परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपला आणि या चौधरी परिवाराचा असाच ऋणानुबंध राहो आणि आपल्याला वारकरी संप्रदायाची अशी सेवा घडो ही प्रार्थना. आपण निवृत्तीनाथाला आलेलो आहोत. 1-2 मिनिट बारीक आहे का? इथं आल्यावर काय केलं पाहिजे? काही करायचं नाही. निवृत्तीनाथाला मनोभावे भेटायचं. तुम्ही निवृत्तीनाथाची भेट घेतली, फळ काय? इथून मागचे दिवस आपले शून्य, निवृत्तीनाथाला भेटले तो दिवस धन्य. आज धन्य जे दिवस झाला, स्वामी निवृत्ती भेटला. इथून मागचे दिवस सगळे शून्य आणि निवृत्तीनाथाला भेटले, तुमचं जीवन धन्य. वा, निवृत्तीनाथाला कडकडून भेटा. महाराज पूजा मांडलेली आहे, भेटता येणार नाही, ठीक आहे, निवृत्तीनाथाची पूजा करा. पूजा केली, फळ काय? पांडुरंगाने यांची पूजा केली. 4 हात घेऊन देव 2 हाताच्या निवृत्तीनाथाची पूजा करतात. विष्णुमूर्ती चतुर्भुज पूजी ब्राह्मण द्विभुज म्हणजे निवृत्तीनाथ. पूजा केली. तुळशी मंजुरी केशराज त्यांचे मस्तकी वाहत असे. चरण तीर्थ घेतले तेने समस्त. निवृत्तीनाथाचं तीर्थ घेऊन जाण घरात शिंपडा, तेने समस्त मंदिर शिपिले. आपणामुखी घातले म्हणे कृतकृत्य झालं. निवृत्तीनाथाला भेटा, नाही तर पूजा करा. वा, सुंदर. महाराज पण आता पूजा सकाळच्या वेळेला असते, आम्ही दुपारी आलो, पूजा होणार नाही. नका भेट घेऊ, नका पूजा करू. मग निवृत्तीनाथाचं पददर्शन घ्या. पददर्शन घेतलं, फळ काय? सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं फळ लागतं, कारण सगळी तीर्थ त्यांच्या पायात आहेत. सगळं हे तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. असं निवृत्तीनाथाचे पाय बघा. समाधी पुढे छोटीशीच पाय आहेत बघा, 2.
त्या पायाचं दर्शन घ्या, समाधीचं दर्शन घ्या, पायाचं दर्शन घ्या, भेट घ्या, पूजा करा, नाहीतर पददर्शन घ्या. महाराज अहो गर्दी, आता सप्ताह चालू आहे मोठा, त्यामुळे गर्दी आहे, आम्हाला पददर्शन घडलं नाही. काही करू नका. मग निवृत्तीनाथाला विठाल विठाल डोळे भरून पहा. निवृत्तीनाथाला नुसतं डोळे भरून पहा. त्याचं एक प्रमाणे मला आठवायचं नाही आता. निवृत्तीनाथाला नुसतं पाहिलं, दृष्टी देखता निवृत्तीनाथ, काळ भय नाही तेथ, आपुली आपण करा सोडवून. दृष्टी देखता निवृत्तीनाथ, नुसते निवृत्तीनाथ तुम्ही पाहिले, दारातून पाहता, तिथं काम चालू आहे, नुसतं पहा. दृष्टी देखता निवृत्तीनाथ, काळ भय नाही तेथ, तुमच्या काळाची भीती निघून जाईल. नुसतं पहा, भेटा, पूजा करा, पददर्शन घ्या, नाही तर दृष्टीने पहा. अहो नाही जमणार, 4 साधनं सांगितली, जमली नाही, 5वं सांगतात काय, वर जा गंगाद्वारला जाऊन आंघोळ करा. आज कोण कोण गेलं तर वर? बरेच जण गेलते ना, वर गेलं पाहिजे. गंगाद्वारला जाऊन स्नान करा. तिथं स्नान केल्याचं फळ आहे काय, गंगाद्वारी स्नान करता हरे पय पान व्यथा. पय म्हणजे दूध आणि पान म्हणजे पिणे. त्याला परत आईच्या पोटात या, जन्माला या, आईचं दूध प्यान, संसार भोगा नाही 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 नाही, किंबहुना येर धारे चिरा पडे. गंगाद्वारी स्नान करता हरे पय पान व्यथा. बऱ्याच जणाला वर जायचा कंटाळा आहे, ते ब्रह्मगिरीला पाय लावू नये, बोलू नको, वर गेलं पाहिजे. वा, गंगाद्वारी स्नान करता हरे पय पान व्यथा. 5वं सांगितलं. महाराज एवढं वर चढणं होत नाही, गेलं तर ते माकडं पिशव्या घेऊन जाते. 6वं सांगा. 6वं सांगतो काय, कुशावर्तावर आंघोळ करा. कुशावर्तावर आंघोळ केल्यावर फळ काय, गंगा ज्यावेळेस निघाली त्यावेळेस गौतमाने कुशाने आवर्त केलं. कुश म्हणजे गवत, गवताने आवर्त केलं म्हणून त्याचं नाव पडलं कुशावर्त. तिथं स्नान केलं पाहिजे. फळ काय, कुशावर्ता करिता स्नान त्याचे कैलाशी. हा घोटाळा आहे पण कैलाशी पाठ चांगला, कारण हा शिवक्षेत्र असल्यामुळे असो, पण गाथ्यात मात्र वैकुंठी. कुशावर्ता स्नान करता, कुशावर्ता करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे किंवा त्याचे कैलाशी राहणे. वा, हे कितवं सांगितलं? 6वं. कुशावर्तावर स्नान करा. महाराज कुशावर्तावर आम्हाला स्नान घडणार नाही, मग नका स्नान करू. गंगाद्वारला नका करू, कुशावर्तावर नका करू, नुसतं म्हणा गंगा 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 फळे वाचे म्हणता. हे प्रमाण ह्याच गावासाठी लिहिलेलं आहे. तुम्ही खेडोपाडी म्हणतात ठीक आहे, ह्या गावासाठी आलेलं प्रमाण आहे, कारण पुढं कुशावर्ता स्नान ब्रह्मगिरीचं वर्णन आलंय. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. हे कितवं सांगितलं? 7वा वेतन आयोग लागू केलाय तुम्हाला. महाराज मुखाला गंगेचं नाव येत नाही, पप्याच्या आईचं येते. बरं ठीक आहे. 8वं सांगा. बरं 8वं सांगतो काय करा, ब्रह्मगिरीची एक प्रदक्षिणा करा. वा, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना नाही. हे तुमच्या पाठातलं प्रमाणे. दुसरं सांगतो, प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. नाथ महाराज प्रमाणे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. आज बापूसाहेब डफळ गेलेत बघा प्रदक्षिणेला. एक 5 तास लागतात. मोकळं चालायचं, हळूहळू चालायचं. 5 तासात जातो माणूस. हे जोशाने जातात लोक. आत्ता जातो ना, आत्ता येतो. गौतम ऋषीच्या पायऱ्या चढायला लागले, गळून जाते. फार महाराज कठीणचे. गौतम ऋषी घामच काढीत आहे बघा. बरं कितवं सांगितलं? 8वं सांगितलं. 8वा पुन्हा 8वा. बरं 8वं सांगितलं की ब्रह्मगिरीची. महाराज लय मोठी प्रदक्षिणा आहे ब्रह्मगिरीची. बर, मग नका ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. ब्रह्मगिरी नुसता डोळ्याने पहा. डोळ्याने पाहिला तरी फळे दृष्टी पडता ब्रह्मगिरी. हा ब्रह्मगिरी ना, याचं पहिलं नाव शिवगिरी. हा भगवान शिवशंकर आहे. ब्रह्मदेवाने शाप दिलाय, तुम्ही डोंगर होम पडाल. ते इथं डोंगर होम पडले. काय कारण शाप दिला, का पडले? पुढल्या पंचकृषीला या. मग सांगतो, आता नाही सांगत. ब्रह्मदेवाने शाप दिलाय. मग माझ्याकडे सगळा इतिहास आहे त्याचा. ब्रह्मगिरी हे याचं पहिलं नाव शिवगिरी. ब्रह्मदेवाने शाप दिला, तुम्ही पर्वत होऊन पडा. मग ते पर्वत होऊन पडले. ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, आपण एखाद्या चांगल्या माणसाला त्राप दिला. मग ब्रह्मदेव इथं येऊन तपश्चर्या केली. महादेव प्रसन्न झाले. मी रागावलो नाही, अहो पण मी तुम्हाला शाप दिलाय तरी रागावलो नाही, पण तू माझ्या डोंगरावर येऊन तपश्चर्या केली ना, आजपासून या डोंगराचं नाव शिवगिरी सोडून ब्रह्मगिरी पडल. म्हणून ब्रह्मदेवाचं नाव दिलंय. असं आहे. म्हणजे रस्ता केला एकाने, नारळ फोडलं एकाने, असा त्याचा अर्थ आहे. बरं ठीक आहे. किती सांगितले? 9 झाले. ब्रह्मगिरीचं नुसतं पहा.
महाराज अहो ती पाहायलाही सवड नाही. चला या पंचकृषीची एक प्रदक्षिणा करा. 10 वय आपण प्रदक्षिणा करूयात. नवल काय स्वतः देवाने ही प्रदक्षिणा केलेली. सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायणे तीर्थयात्रा. तीच ही तीर्थयात्रा आहे. पत्रिका घेऊन जाण पहा कुठं मुक्काम काय काय आहे. याच्या धारा तीर्थ, कपिल धारा तीर्थ आहे, कोटी तीर्थ आहे, चक्र तीर्थ आहे, असे अनेक तीर्थ आहेत. बर ही पंचकृषी प्रदक्षिणा करा. फळ आहे त्याला. वा समुदायशी उठावे शारंगधरा हरिहरेश्वराचा वाता. वा सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन केली नारायणे तीर्थयात्रा. ही तीर्थयात्रा कराल. सुरस सर्व तीर्थ असल्यामुळे तुमच्या जीवनातला एक कुरस निघून जाईल. सुरस प्राप्त होईल. कितवं सांगितलं? 10. महाराज लई मोठी प्रदक्षिणा आहे. 8 दिवस लागत आहेत. बर 11वं सांगतो 11. एक काम करा, एकदा तरी त्र्यंबकला या. यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. एकदा तरी त्र्यंबकला या. हजारो जन्माची पुण्याई प्राप्त होते. वा यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा. पुराणात आलेला श्लोक. त्र्यंबक वर्णन. एकदा तरी या. महाराज नाही ना म्हणा. ठीक आहे. कितवं सांगायचं आता? 12वं काय सांगता? एक दिवस त्र्यंबकच्या दिशेने चाला. एक दिवस चाललं फळ काय? काशीला 1 महिना चालल्याचं फळ त्र्यंबकच्या एका दिवसात आहे महाराज. वा काशीला बरेच लोक काशी करायला जातात. असो 1 महिना काशी यात्रा केल्याचं फळ त्र्यंबकच्या एका दिवसात आहे. वाराणसी चालीजे मासा. इथं गोदावरी 1 दिवस. वाराणसीचं 1 महिन्याचं फळ त्र्यंबकच्या एका दिवसात आहे. आणि त्र्यंबकच्या एका दिवसाचं फळ पंढरपूरच्या एका पावलात आहे. म्हणून आषाढी वारीला येत जा. वा पंढरी पाऊल परी असा ऐसा ठसा नामाचा. असं आहे. त्यातला अर्ध राहिलं होतं. 1 दिवस तरी त्र्यंबकच्या दिशेने चाला. वा कितवं सांगितलंय? 12. महाराज 1 दिवस सुद्धा चालायला वेळ नाही. ठीक आहे. मग आता 13वं सांगतो. म्हण निवृत्ती निवृत्ती निवृत्ती. एवढंच म्हण. फळ काय? निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती. निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती निवृत्ती संसाराची होय शांती. निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद. 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. ठीक आहे. कितवं सांगितलंय? 13वं सांगितलं. महाराज मुखाला निवृत्तीनाथाचं नाव येत नाही. पप्याच्या आईचं येत. आता 14वं रत्न सांगतो बरं का. काय 14वं? काही करू नका. निवृत्तीनाथाचं रोज स्मरण करा, ध्यान करा. आता प्रत्येक जण घरी जाणार आहे. संध्याकाळी जेवण झालं का हातपाय धुवायचे, घोंगडी टाकायची. घोंगडीवर झोपलं पाहिजे आणि जेवणीवर झोपलं पाहिजे. कॉटवर झोपलेल्या माणसाला आर्थिंगला लागत नाही. जेवणची आर्थिंग लागली कॉटनने झोपायचं. खाली झोपत जायचं. मला घोंगडी टाकायची, मांडी घालायची, पद्मासन घालायचं, निवृत्तीनाथाकडे मुख करायचं. निवृत्तीनाथ ज्या दिशेला आहे. आणि निवृत्तीनाथाचं स्मरण करायचं रात्री झोपताना. आणि सकाळी उठल्यावर हातपाय धुवायचे आणि घोंगडीवरच स्मरण करायचं. किंवा स्नान झाल्यावर स्मरण करायचं. पण रोज स्मरण करा निवृत्तीनाथाचं. कसं करायचं? झाका डोळे. डोळे उघडू नका. 1 मिनिट फक्त. जो डोळे उघडेल त्याची पप्याची आई मरून जाईल. बर डोळे झाकायचे. असं समजायचं की आपण निवृत्तीनाथाला आलो. बर बघ कुशावर्तावर स्नान केलं. बर गंध लावला. बर कापडं घातली. बर पाणी घेतलं. बर पाणी घेतलं आणि त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आलो. आत आल्यानंतर 16 घातलेले असं ध्यानात धरा. आत आलो. तिथं 3 शिवलिंग आहेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि गोदावरी गुप्त आहे. माझ्या आता डोळ्यापुढं आलं बघा. प्रत्येकाने डोळ्यापुढं आलं. फक्त डोळे उघडू नका. स्मरण करायचं आपल्याला. बर तिथं पूजा केली. बर मग तिथून तसेच निघालो. प्रदक्षिणा करायला निघालो. पहिला मुक्काम दुपार अंजनेरी, संध्याकाळ तळेगाव, दुपार वडीवर, संध्याकाळ कावनई. कावनईला तीर्थावर आंघोळ केली त्या गोमुखातल्या तीर्थावर. बर तिथून निघाले. तिसऱ्या दिवशी सकाळ सातुर्ली, संध्याकाळ वावी हर्ष. वा कोंबड्यांचं गाव. बर तिथून निघाले. सकाळ धरणाच्या कडाला आपलं. दुपार डाळेवाडी, संध्याकाळ हरिहर किल्ला कळमस्ते. वाघ दरा आहे तिथं. बर तिथून निघाले. सकाळ धामोड. बर संध्याकाळ पिंपरी गुलाबजाम आमटी. बर पुढं चला. तिथून दुपार सकाळ स्नानाला आलो चक्रतीर्थावर.
स्नान केली वा काय चक्रतीर्थ आहे बर. आपण स्नान केली यात नवल नाही, 2 कुत्र्यानेही स्नान केली वा धन्य ते श्वान वा. तिथून निघालो कोटी तीर्थाला आलो गणेशगावच्या. पिंपळगावच्या त्या याला भेटलो गरुडेश्वराला. गरुडेश्वराचं दर्शन घेऊन गोदावरीचं स्नान केलं बर. तिथून कोटी तीर्थाचं स्नान करून आपण गणेशगावला आलो. गणेशगावला पाठावर जेवलो बर. तिथून ममईच्या वाडीला निघालो बर. तिथून अंजनेरीला आलो. तिथून परत त्र्यंबकला आलो. त्र्यंबकला आलो परत कुशावर्तावर स्नान केलं. असं ध्यान करायचं. तिथून मग पाणी घेतलं. निवृत्तीनाथाच्या समाधी पुढे आलो बर. जयंत काका गोसावीला बोलून घेतलं, काका तुम्ही मंत्र म्हणा आम्ही पूजा करतो वा. आणि मग समाधीवरले सगळे फुलं बाजूला काढली. बघा निवृत्तीनाथाची समाधी डोळ्यापुढे आली का वा बर. समाधीवर तांब्यावर पाणी घातलं आपण, कुशावर्तावर आलेलं पाणी वा. स्वच्छ समाधी धुतली बर. पिठी साखर घातली वाटीभर बर. वाटीभर मध घातला बर. वाटीभर आंबारस घातला आलाय आता बर. वाटीभर केळं घातली वा. वाटीभर दही घातलं समाधीवर वर. आणि वाटीभर दूध घातलं. हा उजव्या हातातली अंगठी काढा बर. काढली आणि चोळा आता समाधी वा. सुंदरपैकी निवृत्तीनाथाची समाधी आपण चोळून राहिलो वा. ते सगळं तीर्थ एका वाटीत भरून घ्या घेतलं बर. आता परत कुशावर्तावरलं पाणी घाला वा. स्वच्छ समाधी धुतली. नव्या टॉवेलने समाधी पुसून काढली वा बर. अत्तर लावा समाधीला वा. सुंदर चंदन उघळलं. समाधीवर ओम काढा बर. समाधीवर एक नवं वस्त्र घातलं. समाधीवर तुळशीचा हार घाला बर. वाटीभर भाजलेले शेंगदाणे तो त्यांचा नैवेद्य बर. वाटीभर पत्री खडी साखर बर. वाटीभर खारीक बर. वाटीभर काजू. वाटीभर बदाम. काहीतरी राहिला अजून एक बर. एवढा नैवेद्य दाखवला. तुळस ठेवली बर. तिथं समोर सफरचंद ठेवले, केळी ठेवली, संत्र ठेवले, मोसंबी ठेवली, डाळिंब ठेवली, त्याच्यावर तुळस ठेवली. सगळ्यावर नैवेद्य फिरवला बर. पाणी फिरवलं. समाधीवर मस्तक ठेवा हा. आणि मस्तक ठेवून म्हणा असं स्मरण रोज घडू द्या वा. उघडा डोळ्यात वा. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. संसाराची शांती झाली माझ्या. संसाराची शांती झाली माझ्या. संसाराची शांती झाली माझ्या. रोज इथून गेल्यावर असं निवृत्तीनाथाचं स्मरण करायचं. फळ काय? स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. आपल्या मागे जो संसार लागलाय ना, संसाराची शांती झाली. निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो वा. असं स्मरण करा. कितवं सांगितलं हे? 14वं. कोणी म्हणल तुम्ही डोळे झाकायला लावले पण सगळ्या कोंबड्याच डोळ्या पुढे यायला लागल्या. संत काय आले नाही. 15वं सांगतो काय? अंजनेरी डोंगर इथं वर वर चढा बर. हा काय करा? टाका पलीकडे उडी. हो आम्ही मरून जाऊ ना. आता तुमचा तेवढाच अधिकार राहिला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. नाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम. ऐका वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि या निमित्ताने आता 10 दिवसाने 2 एप्रिल ते 9 एप्रिल गाथ्यात 5000 अभंग तर 5000 वाचकाचं पारायण आपल्या नाशिक जिल्ह्यात प्रथम होत आहे. आणि 1 तारखेला हेलिकॉप्टरने तुकाराम महाराजाच्या पादुका नाशिक जिल्ह्यात येणार आहेत महाराज. आणि म्हणून रोज 500 टाळकरी, 50 मृदंग वादक. एका तालुक्याला मृदंगाची सेवा आहे महाराज. नावं आलेत, याद्या आल्यात, सगळं झालंय. 500 टाळकरी, 50 मृदंग वादक, 5000 वाचक. आणि रोज संध्याकाळी 25-30 हजार लोकांचं नियोजन आहे. तुम्ही नियोजन पाहिले. मी त्याच्यामुळेच गुंतलो होतो तिकडं. अतिशय सुंदर. आणि 24 तास तुकाराम तुकाराम भजन आहे. गणेशगाव, अंजनेरी, शेवगेडांग, सांजेगाव यांचा सगळ्याचा पार आहे. मी पत्रिका आणल्यात, पत्रिका घेऊन जा. आणि भाकरी आहेत 1 दिवस. हा
आपल्या भाकरी आता तर सातपूर हे आता निवृत्ती महाराज भगवान भाऊ कापसे तुम्ही सगळी मंडळी सातपूर आंबड दसक पंचक भाकरी आहेत बरं का तुमच्या. एक दिवस भाकरी घेऊन याच्यात सगळ्याला विनंती, ताईला विनंती का ताई एक दिवस या आपल्या जिल्ह्यात उत्सव आहे. आपला नाशिक तालुका तिथं लई नाशिकला 8 दिवस तुकाराम महाराजाचा. आता 8 दिवस निवृत्तीनाथाला आता 8 दिवस तुकाराम महाराज आणि रोज एक संत संस्थान. पहिल्या दिवशी सावता महाराज संस्थान येऊ राहिले महाराज. दुसऱ्या दिवशी 2 संस्थान येणार आहेत, मुक्ताबाई संस्थान आणि सोपानदेव संस्थान. ज्ञानेश्वर महाराज संस्थान येणार आहे. तुकाराम महाराज तर 8 दिवस बसूनच आहेत महाराज. खरंच नियोजन पाहण्यासारखं आहे. त्या भागातले 5 तालुके एकत्र आले तर अतिशय सुंदर नियोजन आहे. सगळ्याला विनंती आहे की आपण या पहारेला यायचंय. सटाण्याचा एक दिवस पहार आहे बरं का, सटाणेकरांनी यायचंय. आणि गुढी पाडव्याला त्याचा काला सायंकाळी 4 ते 6. सकाळी आपापल्या घरी गुढ्या उभारा, पूर्ण पोळीचा स्वयंपाक करा. मांडी केली असली तर संध्याकाळी तिकडे मांडी घेऊन या, कारण 1 लाख लोकाला मांडी भोजन आहे महाराज. आणि मांड्याचं नियोजनही झालंय. चांदवड तालुक्यातले कीर्तनकार आमचे समाधान महाराज पाटील, योगेश महाराज जाधव, सौरभ महाराज कुंडानेकर, बाळासाहेब महाराज शिंदे, तुकाराम बाबा परसुरकर, नवनाथ महाराज गांगुर्डे, हे सगळ्या मंडळीने संजय महाराज ठाकरे यांनी प्रत्येकाने नियोजन करून तिथं मांड्याचं नियोजन. सगळ्याला विनंती आहे आपण 8 दिवस पारायणाला या, नाही तर शेवट मांडे खायला या. वा विठ्ठल जय जय. पत्रिका आणलेल्या आता घेऊन जा आमच्याकडे पत्रिका आहे आता. बोलिली वेणी वाकुडी उत्तरे करा क्षमा कराल महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार व्यापुला करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे जाणेश्वरा राखा बाया बैठंकरा करा क्षमा कराल महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे समाधिले चरण आता उठावेचे मनाई नाही नारायण. दुर्वाळी कोणे येथे सापडले केडे आता उठावेचे मनाई नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारला लाग आता उठावेचे मनाई नाही नारायण. करुणी आरती चक्र पाणी उभारले आदि पुरले नवसदन्य काळानि. पाऊस कळा पुण्यवंता तुम्ही बाळा आदि पुरले नवसदन्य काळानि. तुका वाही टाळे होता सन्निध जवळे आदि पुरले नवसदन्य काळानि. माझा प्रेम आरती गोविंदाचे गोवाळते धन्य दिलोचन नित्य करते अवलोकन. काळा प्रौढा आळे मुग्धा गोवाळते परमानंद धन्य दिलोचन नित्य करते अवलोकन. नामा म्हणे केशवाचे कोणी राहिलो धन्य धन्य दिलोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधन. वेदला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी तने नाते भोगे अवतार पांडुरंग. नामो ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा वेदला माझा आरती ज्ञान राजा. प्रगट उयगुणे विश्व ब्रह्माती केले राम जनार्दनी. वाचक दिलेले आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा सेवित जगदंब. वेदला माझा आरती ज्ञान राजा. तुकारामा स्वामी सद्गुरुदामा संतान पाय कव्यामा तुकारामा. राघवे सागरात पादान लावले तैसे तुकोबाने. भंग रक्षिले आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुदामा संतान मूर्ती पाय कव्यामा तुकाराम. तुर्णेचे ब्रह्मा तुका त्यारे मनोडी रामेश्वरे. चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम. सद्गुरुदामा संतान मूर्ती पाय कव्यामा तुकाराम. डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे आय.
येथे व्हावे माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकूने हरी संत संग सर्व का अखंड प्रेमाचा सुकाल पंढरीचा वार करी वारी चुकूने हरी चंद्रभागे स्नान मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकूने हरी विडर डोकमा विडोबार अकल्पा विश्व भावे तया कुळा माझी आ सकला हरीच्या दास कल्पनेची बाधा न हुकवणे काळी संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा जग विश्वासा भाविकासी नामा म्हणे तया साभे कल्ला दान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे श्री पाहे पांडुरंगा या संतासी निरवियेची मज दे तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तो तुझे पायी संताची या संतासी निरवियेची मज दे मनिक तुझे काही न मागो तू उद्या सकाळचा काकडा रामदेव रामदेव एक फक्त 2 मिनिटं बसू. कैलासवासी लीलाबाई दौलत चौधरी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ज्यांना छोटे माऊली म्हणून आपण सर्वजण ओळखतो त्यांचं मी चौधरी परिवाराच्या वतीने कृतज्ञतापर ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि महाराजांसाठी एक खास सुभाषित आहे. खूप सुंदर साध्या सोप्या शब्दात त्यांनी कीर्तन केलं आहे. वक्ता दस सहस्रेषु अर्थात की 10,000 एखादा वक्ता होतो आणि दाता भवती वानवा आणि लाखामध्ये एखादा दाता असतो. महाराजांसाठी वक्ता दस सहस्रेषु हे सुभाषित आहे की हजारो कीर्तनकार आपण बघतो परंतु साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये इतकं सुंदर कीर्तन हे महाराजांचं ऐकणं हे आपलं सौभाग्य आहे. म्हणून मी आमच्या चौधरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. सर्व गुणीजनांचे करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व नातेवाईक असतील आप्तेष्ट असतील सगळे सोयरे मित्रपरिवार सर्व वारकरी संत मायबाप आपले सर्वांचे मी चौधरी परिवाराच्या वतीने खूप खूप असे आभार व्यक्त करतो. आणि शेवटी की आहे चंद्रकांतू द्रवता कीर होये परी ते हातवटी चंद्र की आहे म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निविन. अहो सर्वांचं कौतुक होतं सर्वांचे आभार मानतो परंतु तुम्ही संत मायबाप श्रोते जर नसाल तर वक्त्याला काय किंमत. आणि म्हणून उपस्थित आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात. आपल्या सर्व श्रोत्यांचं मी चौधरी परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि माझ्या